अगं काय झालं ग? हा बाळा अप्पू मी जाते जाते हा. कट केलं की फोन परत हा. ओ वहिनी जास्त हसू नका. माझी अक्की सारंगदाजींबरोबर माझं बोलणं नक्की करून देईल बघा. हो का? भाऊजी लय साधे आता तुम्ही. तुम्हाला एक सत्य सांगू का मी? तुमची अक्की या सगळ्यांसारखीच खोटारडी आहे हो. बनवलं तिनं तुम्हाला, फसवलं आणि तुम्ही फसलात. भेटले होते मी तुमच्याशी. पुढच्या 15 मिनिटात जर का सावळीचा फोन आला तर मी बाहेर अंगणात थंडीत फक्त चटईवर झोपणार, गोधडी बी घेणार नाही. काय चाललंय तुझं? काय करत होतीस तिथे? आत्ता तुला सांगितलं होतं मी, आत्ता. त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. मग तिथे काय करत होतीस? तुला ऐकायचं नाहीये माझं? ऐकायचं नाहीये का? काही कळतच नाही तुला? विसरलीस तू? नाही मी बघतो काय करायचं ते. एक मिनिट हा, तुला कॉल बॅक करतो मी. तुला काय बोललो तुम्ही? सर सर माझी एक अडचण आहे, एकदा ऐकून घ्या. मग माझा लहान भाऊ आहे ना अप्पू, तो तुमच्याशी बोलण्याचा हट्ट करतोय. मी त्याला समजवलं पण तो ऐकतच नाहीये. तो तुमच्याशी बोलल्याशिवाय त्याची औषधं नाही घेणार असं म्हणतोय. हे बघा, हा सगळ्यात त्याची काय बी चूक नाही. तुम्हाला माहिती आहे ना त्याची परिस्थिती. तुम्ही एकदा माझ्या भावाशी बोलाल का? मी हात जोडून विनंती करते. झोपायला म्हणजे काय झालं? पिक्चर संपता संपेच ना हो. क्लायमॅक्सच आहे ना पिक्चरचा. काय बाई सावळी तरी खोटाडीच निघाली नाही हा. मला तर बाई अजून एक शंका येते. सावळी आहे ना सारंगच्या पायाच पडली असं. हात जोडून उभी राहिली असं त्याच्यासमोर, म्हणली असं माझ्या भावाशी तेवढं बोला हो. गोळ्या घेणार नाही, उद्या काही त्याचं बरं वाईट झालं तर काय. आणि एवढं सगळं झाल्यावर त्याच्या घरातली पांढरी पाठ हाताला धरून बाहेर काढलं असेल पा त्या सावळीला. येड्याचा बाजारच आहे सगळा. काय रे, कोण आहे? ये, अक्कीचा फोन आहे. हॅलो अक्की. अप्पू, सारंगदाजी तुम्ही? गोळ्या का नाही घेतल्यास तू? अहो घेणारच होतो,
तुमच्या बरोबर बोलायचं होतं. सारंगदाजी, कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे राजा. सारंगदाजी, माझ्या अक्कीची काळजी घ्या. माझी अक्की ना खूप चांगली आहे. मी ना तिला कायम सांगायचो की एक दिवशी तुला राजकुमार भेटेल, आणि मला ना खात्रीच होती तो राजकुमार तुम्हीच असणार. तिला तर विश्वासच बसत नव्हता, पण मला विश्वास होता. हा, तो विठुराया तुम्हा दोघांना एकत्र घेऊन आलाय, बरोबर ना? हे बघ, आपण गप्पा नंतर मारूयात. तू गोळ्या घे आधी. अहो, ते नंतर घेता येईल की. प्रॉमिस कर मला. ताईची शपथ घेऊन सांग की तू गोळ्या घेशील. बरं, घेतो. या मुलीला इमोशनल कार्ड वापरता येतो तर आज ही मुलगी भावाच्या आजारपणाचा फायदा घेऊन सारंगच्या बेडरूम मध्ये घुसली आहे. लवकरच त्याच्या आयुष्यात घुसायला पण कमी नाही करणार. नाही, त्यापूर्वी या मुलीचा बंदोबस्त करायला हवा. काय मग जयंती, हंतरून मी तुला आणून देऊ की स्वतः हंतरून घेऊन बाहेर झोपायला जाणार आहेस? नाईट आउट आहे माझं. पिक्चर बघणार आहे रात्रभर. झोपणार बिपणार काय नाही मी. नाईट आउट आज. सावली या घराला घरपण आधीही होतं, पण तुझ्या येण्याने त्यात एक भक्तिभावना आली. मला खूप जाणवतंय ते. वहिनी, आपण आपलं कर्म करायचं, बाकी यू आहेच की बघणारा. खरंय तुझं. बरं, मी नाश्त्याची तयारी करते. तुला काही हवं असेल तर सांग. मला सांगा ना, आपल्या घरातलं तुळस कुठे आहे? तुळस? हो, घरातल्या अंगणात असते ना तुळस ती. तुळस? हा, घराच्या मागे ना कोपऱ्यात एक झाड आहे तुळशीचं. ते तेवढंच झाड आहे. मला घेऊन चला ना तिथं. अगं आता नाश्त्याची. वहिनी, घेऊन चला ना मला. बरं बाई, चल. बबलू, आप्पाचे समोसे. नाही नाही, मला तो आप्पा पण नको आणि समोसे पण नको. का? अरे सारंगदाचा शर्ट आहे, त्याला द्यायला जातोय. सारंग दादा झोपलाय. म्हणजे अजून उठला नाही? नाही ना, म्हणून तो सांगतोय समोसे खा. आणि सोहम मेंदळे तुला समोसे ऑफर करतोय आणि तू नाही म्हणतोस. अरे बाबा, अर्जंट. मला बोलला अर्जंट घेऊन ये शर्ट.
आता आता आलो आहे तो झोपलाय. मग आता काय करणार आहेस? नाही शर्ट. हा तर अस्मिने गिफ्ट केला होता. अच्छा असे काय. तेव्हाच मला 100 ते 150 वेळा सांगत होता बाबलू काय गडबड करू नकोस आणि त्या सोमपासून चारात लांब राहा आता काहीतरी घोळ करून ठेवेल. ये चांगलं आहे. मतलब खाया पिया कुछ नहीं और गिलास तोडा 12 ना. राहुल आपलं नाव ना उगाच बदनाम. आपण कधी काही कांड केलंय? कधीच नाही. कांड केला नाही कांड झाला. हे बघ हो हे एकच काय ते रोप आहे पण वहिनी हरकत नाही मी बघते. वहिनी बाहेर खूप गरम होत आहे नाही सारंग दादा? ऑफिसला जायची गरज नाही असं मला वाटतंय. मी तर म्हणतो जाऊच नकोस. नाही आत्ता लग्न झालंय तुझं, कशाला उगाच दगदग करतोस? आयुष्यात जरा तरी सिरियस असशील ना तू तरी फालतूगिरी आत्ताच्या आत्ता बंद कर. शर्ट कुठे आहे माझं? तो इस्त्री करायला गेला. कुठे लंडनला पाठवलं इस्त्री करायला? मग वेळ का लागतोय? वेळ लागतोय कारण तू इतक्या दिवसांनी ऑफिसला जायचं ठरवलंयस त्यामुळे खास तयारी चालू आहे आणि त्या स्पेशल तयारीसाठी जातोय थोडा वेळ. डाग निघाला हवा ना? डाग नसला पाहिजे ना अजिबात. शर्ट एकदम क्लीन असला पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा म्हणून थोडा वेळ जातोय पण आम्ही बघून येतो. ठीक आहे चल चल बघू. इकडे 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 ये इकडे. काय कांड केलंय तुम्ही? कांड कांड काहीच नाही. काहीच नाही. नक्की? लवकरात लवकर माझा शर्ट आणून द्या, नाहीतर त्याच इस्त्रीने ना चटका देईन. लागलं? जा मग आता जा. सरी सरी सरी
निसर्ग आणि विठ्ठल एकच रूप. मी तुझ्यात माझा विठ्ठल बघते आणि माझा विठ्ठल माझ्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. त्याला फक्त एक हाक मारण्याची गरज आहे. मला माहिती आहे ही कोमेजलेली तुळस साध्या मंजुळेनेही परत येऊ शकते. मी तुला मनापासून प्रार्थना करते की या घराच्या अंगणात तू पुन्हा नव्याने बहर. या वेळेला पुन्हा क्वार्टरली सेल पडलाय आपला. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं. तुम्ही म्हणाला टेक्निकल काहीतरी डिफिकल्टी आहे. आता काय प्रॉब्लेम? प्रोडक्शन मध्ये, सेल्स मध्ये, मार्केटिंग, काय प्रॉब्लेम काय नेमका? राजकुमार नील, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय आय एम सॉरी, मी बोलू का? नाही म्हणजे राजकुमार दादा आणि नील प्रोडक्शन बघतात आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीची जबाबदारी सारंगवर आहे. आय मीन प्रोडक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. प्रोडक्शन इज गोईंग फाईन, पण मार्केटिंग सारंग हँडल करतो. सारंगचं कामाकडे लक्ष नाहीये म्हणून सेल्स ड्रॉप झालेत, असंच म्हणायचं ना तुला? नाही मॉम, तसं नाही म्हणायचं, पण रिझल्ट्स आपण. आणि तुमचं काय म्हणणं होतं? ही मुलगी आपल्या घरात आल्यानंतर आपलं घर समृद्ध होईल. नाही तुम्ही नाही म्हणाला होता जगन्नाथ, पण तुमची सहमती होती हो ना? तिलोत्तमा, ए मुली, काय तुझा विषय सुरू आहे म्हणून इथे उभं राहून ऐकायचं नाही, कळलं? एटिकेट्स फॉलो करायचे आणि लावालावी नाही करायची घरात. इकडचं जाऊन तिकडे सांगायचं, नाही तर जाशील पुन्हा सारंगच्या रूम मध्ये त्याला सगळं सांगायला. पुन्हा म्हणजे? पुन्हा सारंगच्या रूम मध्ये जाशील म्हणजे? नाही नाही, काय नाही मॉम, नथिंग. तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. ऐश्वर्या, मला सांग काय झालं? ठीक आहे मॉम, आता ऑप्शन नाही म्हणून सांगते. तुम्ही इतक्या इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा ही मुलगी काल सारंगच्या रूममध्ये गेली होती.